दिवाळी फेस्टिवलमुळे तर स्टुडिओ समोर एकदम मस्त रांगोळी काढणं चालू होती, पण दिद्दू खूप वेळपासून मागं लागली होती की आपल्याला प्रोझन मॉलला जायचंय. मस्त आपली बाईक काढली आणि डायरेक्ट निघालो होतो, पण मम्मीने सांगितलं होतं पंत्या वगैरे घ्यायच्या आहे. मग ती पटापट घेऊन टाकलं आणि लगेच निघालो आम्ही प्रोझन मॉलला फिरायला जाण्यासाठी. दिद्दूचा खूपच दिवसापासून आग्रह चालू होता की मला गेम झोनला घेऊन चला. आता छत्रपती संभाजीनगरला आलो तेव्हापासून तर आम्ही कुठं फिरायला गेलो नाही. मग आम्ही तर डायरेक्ट प्रोझन मॉलला तर पोहोचलो होतो. डायरेक्ट गेम झोन गाठलं. आता आपल्याला एक पॅकेज घ्यायचा होता, तो पॅकेज वगैरे घेतला आणि दिद्दूला सगळ्या टाईपचे गेम खेळायचे होते. त्यासाठी तर दिद्दू एकदम सज्ज झालेली होती आणि मस्त एन्जॉय पण करत होती. मला तर डायरेक्ट म्हणून दिलं, मी तर 2-3 तास आता गेम झोन मधून तर निघणारच नाही, कारण की मला चांगलाच एन्जॉय करून घ्यायचा आहे. कारण की खूप दिवसापासून मला आणलं नाही. तिच्या शब्दाचा मान ठेवून आम्ही पण 2-3 तासासाठी प्रोझन मॉल फिरण्यासाठी निघून गेलेलो होतो. इकडे मस्त फिरलो वगैरे, पण त्याच्यानंतर आम्हाला पण इच्छा झाली की एक गेम खेळायचा. मग पटापट आम्ही गेम पण खेळून घेतला आणि आम्हाला खूप टाइम पण झालेला होता. डायरेक्ट निघालो स्टुडिओला जाण्यासाठी. जाता जाताच फटाक्याची आठवण आली. मग मिस्टर केजकडे तर पोहोचलो होतो आणि मस्तपैकी चांगले फटाके वगैरे घेऊन टाकले आणि डायरेक्ट जायचं होतं आपल्याला स्टुडिओला, कारण की आता आपले क्लायंट पण खूप वेळपासून वाट बघत होते. इकडे तर कन्सल्ट करणं चालू होतं, पण सरांना छत्रपती नेम टॅटू करायचा होता. सरांच्या हँडवर प्लेसमेंट करून लगेच टॅटू करण्यासाठी सुरुवात केली. सरांना खूप दिवसापासून छत्रपती नेम टॅटू करायचं होतं. फायनली सरांचा टॅटू तर कंप्लीट केला. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. सरांचा तर टॅटू कंप्लीट करत होते, पण इकडे तर सीमा बँड टॅटू करत होती. पण इकडे मॅम पण आपल्याकडे स्पेशली टॅटू करण्यासाठी खूप लांबून आलेले होत्या.